विमान अपघातामध्ये दुःख तिथून झालं. आपल्याबरोबर संग्रामदादा थोपटे आहेत, बोरचे माजी आमदार. आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगाल दादा? अतिशय दुःखद घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. सकाळीच त्या ठिकाणी काही फोनद्वारे माहिती मिळाली आणि नंतर टीव्ही चॅनलवरती सुद्धा या संदर्भातली माहिती मिळालेली आहे. विमान अपघातामध्ये माननीय नामदार अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. त्यांना मी खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हा दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे. निश्चितच पवार कुटुंबावर महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये सर्वच ठिकाणी हळहळ व्यक्त त्या ठिकाणी होत आहे. आम्ही या तुमच्या पवार कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि मी त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दादा, सभागृहामध्ये आपण अनेकदा त्यांच्याबरोबर काम केलेले, अनेक वर्ष काम केले. काय आठवणी आहेत त्यांच्याबद्दल? अनेक प्रसंग माझे वैयक्तिक कामाच्या संदर्भात भेटण्याच्या कामानिमित्त त्यांच्याशी आले आणि त्यांचा एक पहिला स्वभाव म्हणजे स्पष्ट वक्तेपणा. दुसरी गोष्ट, काम होणार असेल तर होईल म्हणून सांगणार, नसेल तर नाही म्हणून सांगणारा एक स्पष्ट स्वभाव त्यांना मी त्या ठिकाणी जवळून अनुभवलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की राजकारणामध्ये ज्या पद्धतीचं आज नेतृत्व अनेक जण करतायत, परंतु हे नेतृत्व असं होतं की त्या नेतृत्वाकडे गेल्यानंतर निश्चित काम होईल अशा पद्धतीची खात्री प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी असायची. एक चांगल्या पद्धतीचा अभ्यासक, एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व किंवा प्रशासनावरती एक चांगली पकड त्यांची त्या ठिकाणी सातत्याने होती. निश्चितच त्यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्र आज या ठिकाणी पोरका झालेला आहे. आज खरं तर त्यांच्या जाण्यानं निश्चितच एक राजकीय क्षेत्रातली जरी त्या ठिकाणी पोकळी झालेली असली तरी सुद्धा एक समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करणारं नेतृत्व त्या ठिकाणी हरपलेलं आहे. ते होते संग्रामदादा थोपटे. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे.